सो हे गाईज, गुड आफ्टरनून टू ऑल. मी तुमचा लाडका सायराज आज या चॅनलवर परत एकदा नव्याने स्वागत करतो. तर बेसिकली मी आहे पुण्यामध्ये. मला पुण्यामध्ये येऊन अराऊंड 5 दिवस झाले. मला मुंबई टू पुणा ही जर्नी कवर तर करता नाही आली, बट छोटी एक क्लिप आहे जी मी तुम्हाला आत्ता दाखवेल. पुण्याच्या नंतर एक छान अशा पीसफुल ठिकाणी चाललो आहे, तर ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर त्यासाठीच पूर्ण ब्लॉग नक्की बघा. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. हे माझं आत्तूचं घर आहे. आपण आता इथे 4th फ्लोअरला उभे आहोत. तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू. 5 डेज मी इथे कंटिन्युअसली खूप धमाल केली. तुम्ही बघू शकता इकडच्या बिल्डिंग्स. बेसिकली जी आपली जर्नी आहे ती अराऊंड 5 वाजल्यापासून सुरू होईल. आज डे आहे 5th आणि 5 वाजताच नेमकं आपल्याला इथून पुण्यापासून जे पुढे आपण जाणार आहे तिकडे चाललो आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सो बेसिकली गाईज आपली आता तयारी झालेली आहे. आउटफिट चेंज करून मी चाललो आहे टुवर्ड्स डेस्टिनेशनला आपल्या. मला एक असं सांगायचं होतं, जिथे आपण आता जाणार आहोत आज, ती एक अशी स्पेशल अशी पीसफुल जागा आहे. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गडबड है, जरूर कोई ना कोई गडबड. मी आता मगाशी सांगितलं की मी निघालेलो, बट मला परत रिटर्न घरी यायला लागलं बिकॉज आपली बस जी आहे ती लेट आहे 2 तास. तर मग विचार केला की परत आपण घरी येऊ, थोडा वेळ आराम करून आपली जर्नी 7 वाजता सुरू होईल. तर बघू आपण कसं होतं आहे आणि कुठे जर्नी जाते ते. गुड मॉर्निंग. आता आपण अर्ध्या प्लेसपर्यंत पोहोचलो आहे जिथे आपली डेस्टिनेशन आहे. थोड्याच वेळात आपण तिकडे पोहोचू. लाईक मॉर्निंगच्या आता वाजत आहे 7:30 आणि काल रात्री आपली जर्नी सुरू झाली कमीत कमी 10:30 वाजल्यापासून. जर्नी ॲक्च्युली आपली होणार होती 6 वाजल्यापासून, बट 6 ते 9 त्यांचा डिले झाला. 9 ते 10:30 डिले झाला आणि 10:30 वाजता ही जर्नी सुरू केली. 10:30 ते अराऊंड आता 7:30 झाले मॉर्निंगचे आणि स्टील वी आर इन बस. आणि खूप कंटाळा आला आहे, अतिशय खूप तर भरपूर लागली आहे. बट या AC बसमध्ये एवढा कंटाळा आला आहे ना, तसं म्हणजे खालती उतरू पण नाही शकत आहे आणि बसल्या बसल्या तरी काहीच करणार ना. सो मी ठरवलं की तुम्हाला एक शॉर्ट इंट्रो द्यावं की आपण कुठे चाललो. तर बेसिकली आपण चाललो आहोत एक छान अशा प्लेसवर, जे मी तुम्हाला नंतर सांगणार. आपण डेस्टिनेशनवर पोचल्यावर की अर्ध्यानंतर समजलं असेल मी कुठे आलो आहे किंवा कुठे चाललो आहे. तर बघत राहा तरी पण ब्लॉग कसा वाटतं. आणि मॉर्निंगचे 7:30 झालेत. बाहेरचं क्लायमेटसुद्धा भरपूर छान आहे. मी आता थोडं बाहेर जाऊन तुम्हाला बाहेरचं व्ह्यू पण दाखवतो. वेट. सो बेसिकली वी आर इन उज्जैन आणि उज्जैनपर्यंत येण्यासाठी आपण बसने येणार होतो आणि बस आपली इंदोर स्टेशनला थांबली. इंदोरवरून ॲप्रॉक्सिमेटली आपलं 2 आवर्सची जर्नी बसमध्ये होती. आणि मला हेच सरप्राईज तुम्हाला द्यायचं होतं की उज्जैनला आलो आहे. आणि उज्जैनला यायचं मेन रिझन्स तर खूप जणांना माहिती असेल, तर 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यातलं एक ज्योतिर्लिंगचं आज आपण दर्शन घेणार आहोत. आणि हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. उज्जैन जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये येतं आणि आता आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत.
तर इकडून पुढची जर्नी आहे ती मी तुम्हाला पूर्ण शो करेल. आपण बसमध्ये होतो तर मला पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवता नाही आली आणि इवन बसमध्ये पण कंटाळा आला असता तुम्हाला पण जसं मला आला. बट पुढची जर्नी मी पूर्ण रेकॉर्ड करेल, तर त्यासाठीच पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आपण इथे उज्जैनला पोचलो आहोत आणि इथून आपण चाललो आहोत टुवर्ड्स मंदिरात. संध्याकाळचे वाजले 7 आणि इथे थोडा पाऊस पडतो आहे. आपण आता मंदिरात जाऊ आणि मंदिरातला परिसर तुम्हाला दाखवू. आपल्याला अराऊंड इथे पोचायला 6 वाजले आणि आपण थोडा आराम करून आता फ्रेश होऊन कपडे चेंज करून चाललो आहे मंदिरात. आणि तुम्हाला दाखवू कसं इकडचे बिल्डिंग्स आहेत, मस्त वाटतात, तुम्हाला दाखवतो. हा प्रवास गाईज खूप छान आणि असं पीसफुल होता आणि खरंच तुम्हाला सुद्धा सजेस्ट करेल की कधीतरी एकदा तुम्ही हा प्रवास खरंच अनुभव करा. मंदिराच्या अगदी समोर हा छान असा परिसर आहे. तुम्ही बघू शकतात किती भारी वाटतंय बघून.
गाईज आता आपण मगाशी आतमध्ये एंट्री केली, तिथे परत आपण आलो आहोत. हा मंदिराचा मेन गाभारा आहे, जिथे भक्तांची भरपूर गर्दी आहे. तुम्ही बघू शकतात. आता आपण दर्शनासाठी उभे आहोत. आपण आता मंदिराच्या मेन परिसरात बसलो आहोत आणि आता इथे आरती सुरू होणार आहे. आता आपण आरतीचा सुद्धा लाभ घेणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा व्लॉगच्या थ्रू मी दाखवणार आहे. जय महाकाल. तर गाईज आज आहे डे 2 आणि आज आपण परत दर्शनासाठी चाललो आहोत. इथे लाईनीत आपण उभे आहोत कारण आपल्याला भस्म आरती अटेंड करायची आहे. भरपूर गर्दी आहे. मला लाईनीमध्येच आम्हाला 2 तास जाणार आहेत. हे आतमधलं परिसर आहे जिथे काल आपल्याला लाईन लावायची गरजच नाही लागली, लगेच दर्शन झालं. बट आज आपल्याला थोडं लाईनीतून जावं लागेल. गाईज फायनली दर्शन झालं. आफ्टर 2 आवर्स आपण लाईनीत उभे होतो आणि आज डे 2 आहे. आपण मॉर्निंगला लवकर येऊन इकडे दर्शनासाठी थांबलेलो. आता दर्शन झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हा कालचा परिसर तुम्हाला आठवलंच असेल, रात्री आपण आलेलो इथे. आपण आता परत मंदिराकडे जाणार आहोत. मला एक रस्ता दिसला, तिथून भाविकांची भरपूर गर्दी होती. सो मी या लाईनीतून आलो आणि बघतोय तर आपलं अजून एकदा दर्शन होणार आहे. वाव. अजून एकदा आपलं दर्शन झालं. खूप छान वाटतं दर्शन घेऊन. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. गाईज आता आपण इथे लाडू घेतलेले आहेत. इकडचे लाडू खूप छान असतात, तुम्ही बघू शकता.
मंदिराच्या इथून आपल्याला कालभैरव यासाठी टुरिस्ट लोक दिसतात. टुरिस्ट इन द सेन्स आपल्याला थोडी माहिती देतात की आम्ही इकडे इकडे फिरायला घेऊन जाऊ. त्यांच्यासोबत थोडं बार्गेनिंग करून 500पर्यंत तुम्हाला ऑटोनी ह्या छान अशा प्लेसवर घेऊन येतात. इथे आपण श्रीकृष्णाचे वॉल पेंटिंग बघू शकतात. किती छान पद्धतीने इथे सगळी सजावट केली आहे. खूप मस्त वाटतं इथे. ह्या वॉल पेंटिंगवर 14 डिसिप्लिन ऑफ नॉलेज लर्न बाय श्रीकृष्ण हे आपल्याला दाखवण्यात आले आहेत. तुम्ही सगळे एक एक करून बघू शकतात. गाईज बेसिकली आता आपण कालभैरव या मंदिरात होतो. सांगितलं जातं की महाकाल यांचं दर्शन घेतल्यावरती आपण कालभैरव यांचं दर्शन घेतलं पाहिजे, तरच आपण जे दर्शन घेतलं आहे ते साध्य होतं. तर आपण आता तिकडे मंदिरात होतो. छान परिसर होता, लवकर दर्शन झालं. आता आपण घरी चाललो. तर गाईज बेसिकली आपलं ठरल्याप्रमाणे दर्शन झालेलं आहे. आपण उज्जैनचे महाकाल आणि कालभैरव यांचं दर्शन घेतलं आहे. सोबत अजून 2-3 स्पॉट आपण फिरलो, ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि आता आपली जर्नी आहे टुवर्ड्स आपल्या घरी, लाईक मुंबईला. आय नो ही जर्नी खूप छोटी होती, मीन्स खूपच छोटी होती, पण आता आपल्याकडे सुट्टी भरपूर आहे, तर ब्लॉगसुद्धा भरपूर येतील. आणि आता आपण आपल्या घरी चाललो आहे. उज्जैनवरून आपली ट्रेन आहे टुवर्ड्स वसई, आणि ही जर्नी लवकरच वाइंडअप होईल बिकॉज ट्रेन सुपरफास्ट ट्रेन आहे. तर आपलं 10 आवर्समध्ये विदिन मी घरी लवकर पोचेल. आणि अजून एक सरप्राईज ब्लॉग येणार आहे, तो मी लवकरच सांगेल काय आहे ते. आणि हा ब्लॉग थोडं पोस्ट व्हायला लेट होईल ड्यू टू सम रिझन्स, मी सांगेलच. आणि मी मुंबईला चाललो आहे, हे सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. मी कोणालाच सांगितलं नाही की मी आज निघतो आहे, तर मी सगळ्यांना तिकडे जाऊन सरप्राईज देईल आणि त्यानंतर हा ब्लॉग पोस्ट करेल. तर ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा.